बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेमधील सिलिंगचा कॉन्क्रीटचा जो भाग आहे तो कोसळून प्रभात फेरी आटोपून शाळेच्या व्हरांड्यात थांबलेल्या 13 मुलांसह 2 शिक्षक असे 15 जण जखमी झालेत. यात 8 विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून उपचारासाठी त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या प्रकरणामुळं मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जखमी मुलं आणि शिक्षकांना अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जखमी 8 मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले. 6 महिन्यांपूर्वी इमारतीची दुरुस्ती झाल्यानंतर अशी घटना घडल्यानं पालकांनी चौकशीची मागणी केली. मंगळवारी सकाळी शाळा सुरू असताना स्लॅब कोसळल्यानं मुलं भयभीत झाली आणि जखमींमध्ये इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरी, 5वी, 7वी आणि 8वीमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्लॅबचा काही भाग विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्यानं अनेकांना दुखापत झाली. घटनेनंतर शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. शिक्षक आणि ग्रामस्थांनी तातडीनं जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सन्मुख विभूते, डॉक्टर मंजुनाथ पाटील, वाहन चालक विलास पोद्दार, सिद्धराम नंदरगी, मेहबूब मुजावर, सुनीता सूर्यवंशी, जय नाटकर, सुरेश बोईनवाड आदी कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींवरती प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. दरम्यान पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याण शेट्टी, गटविकास अधिकारी शंकर कवितके, दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, नगरसेवक बसवराज हौदे आदींनीही मदत केली.